जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजना या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता. शिवाय तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर चेक करू शकताय. कोणता रजिस्ट्रेशन नंबर आहे, काय रजिस्ट्रेशन नंबर आहे तो, कारण तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर लागतो. हा बघा, इथं रजिस्ट्रेशन नंबर लागतो. शिवाय आधार कार्ड रजिस्ट्रेशन जे काय रजिस्टर्ड आहे तो सुद्धा नंबर लागतो. तर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर ह्या दोन्हीपैकी कोणत्याही गोष्टी लागतात. या गोष्टी यापैकी तुम्हाला काय गोष्ट माहिती नसेल, रजिस्ट्रेशन नंबर नसेल, तर तेही तुम्ही जाणून घेऊ शकता. शिवाय आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबर कोणता आहे ते सुद्धा तुम्ही यामार्फत जाणून घेऊ शकता. तर बघा, रजिस्ट्रेशन नंबर कसा जाणून घ्यायचा. नो युअर रजिस्ट्रेशन नंबर. तर रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल किंवा आधारला कोणता नंबर लिंक आहे, बाबा हे आधार ह्याला लिंक आहे आणि त्याला कोणता नंबर लिंक आहे ते माहीत नसेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही जी वेबसाईट आहे त्याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. NSMNY MahaDBT.org बेनिफिशरी स्टेटस अशी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथं नो युअर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. यापूर्वी आपण बघितलेलं आहे की बेनिफिशरी स्टेटस कसं चेक करायचं, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर आता आपण हे पाहतोय की त्याच वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार कार्ड नंबर कसा चेक करायचा, त्या अकाउंटला कोणता नंबर आहे तो, म्हणजे आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर हे टाकायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर किंवा आधार नंबर तुम्हाला टाकायचा, दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही या ठिकाणी टाकू शकताय. आणि या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा भरायचा आहे. बघा, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जाणून घ्यायचा असेल तर इथं आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकायचा किंवा आधार कार्ड टाकायचा, जो काय असेल तो, ते या ठिकाणी तुम्हाला इथं मिळणार आहे. इथं टाकायचा मोबाईल नंबर किंवा लगेच आधार कार्ड जे काय असेल ते तुम्ही जे काही क्लिक कराल ते या ठिकाणी टाकायचं आहे, आधार नंबर. त्यानंतर खाली जो काही कॅप्चा येईल हा तो कॅप्चा भरायचा आहे आणि तुम्हाला गेट OTPवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला OTP येईल, OTPवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय होईल आणि तिथं तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला इथं हे दिसणार आहे किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे. पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर हा एकच आहे. त्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका. हा रजिस्ट्रेशन नंबर घेऊन तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरून सुद्धा मोबाईल नंबर टाकून सुद्धा बेनिफिशरी स्टेटस तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे पाहू शकता. तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा. तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर, आधारला कोणता मोबाईल नंबर रजिस्टर आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे. ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल, आधार नंबर टाकला, इथं आधार नंबर टाकला आणि इथं जर तुम्ही OTP क्लिक केला तर गेट OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या मोबाईलवर OTP जाईल तो मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे असं समजायचं किंवा हे पक्क आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बेनिफिशरी स्टेटसच्या वेबसाईटवर जाऊन नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचं जे काय रजिस्ट्रेशन नंबर आहे MH... जे काय असतं त्यात पुढं ते तुम्ही तसं पाहू शकता. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच जा, तुमचा मोबाईल हातात घ्या आणि लगेच तुमचा जे काय रजिस्ट्रेशन नंबर कोणता आहे ते तुम्ही पाहू शकता. लगेच पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.